बघा पहिले 3 गोलंदाज घेतले जाणार आहेत. पहिला शिवसाई स्पोर्टचा पहिला गोलंदाज असेल, दुसरा गोलंदाज जो आहे तो 94 कामण आणि तिसरा गोलंदाज प्रकृती रॉयल बालाजीचा. असा एक एक करून आपण घेणार आहोत. आपल्यासाठी 3 गोलंदाज 3 चेंडू असणार आहेत आणि बेल्स ब्लीच झाली तर काही नाही, इथून बेल्स डिस्क्लोज झाली म्हणजे पडली पाहिजे. बेल्स पडेल तरच तो बोल्ड काउंट केला जाणार आहे. आणि फेअर डिलिव्हरी हवी आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजे तुमचे पाय ओव्हर स्टेपिंग किंवा साईड लाईनला जो काही नोचा रूल आहे तसा जर नो असेल तर तो बोल्ड काउंट केला जाणार नाही. फुलटॉस पण चालणार आहे. एकदा टाळ्यांचा गजर सगळ्यांना टाळ्यांचा गजर लावून जाऊ द्यात. आणि बोल्ड आउट आपल्याला स्क्रीनवरती सुद्धा दिसणार, तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता. सो सुरुवात करूयात. पहिला बोल्ड आउट करण्यासाठी गोलंदाज येतोय ऑस्डन पावकर फ्रॉम शिवसाई स्पोर्ट्स. आणि पहिला चेंडू मिस ऑस्डन पावकर झालाय फेल. आता टीम 94 कामन संघाचा गोलंदाज प्रथमेश ठाकरे. चला प्रथमेश ठाकरेसाठी आपण टाळ्या वाजवा. एकदा ISPL देखील खेळलायत आणि ही स्पर्धा म्हटली की त्याला घरच्या मैदानासारखी खेळण्याचा नेहमीच त्यांनी त्याचा उल्लेख केलाय आणि तो आता बॉल आउट साठी रेडी होतोय. टीम 94 कामन सिक्का चाललाय आणि पहिला बोल्ड आउट म्हणजे टीम 94 कामनचा हा सक्सेसफुल अटेम्प्ट आहे. त्यानंतर प्रकृती रॉयल बालाजी भार्गव पाटील. प्रथमेश आता त्यांच्यात थांबू शकत नाहीस तू, इकडे चला भार्गव पाटीलसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. प्रकृती रॉयल बालाजी भार्गव पाटील. हो लेग स्टंपच्या बाहेर आणि आज सुद्धा मिस. नेक्स्ट शिवसाई स्पोर्ट्स राकेश प्रभू. पहिल्या बॉल नंतरचा स्कोर त्याच्यामध्ये शिवसाई स्पोर्ट्स 0 आणि टीम 94 कामन 1 आणि प्रकृती रॉयल बालाजी 0. आता दुसऱ्या गोलंदाजाला आपण बघत आहोत राकेश प्रभू. हे प्रभू फुलटॉस मारण्याचा प्रयत्न आणि तो अनसक्सेसफुल अटेम्प्ट. आणि बघा सोनूच्या चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन होतं. हात थोडेसे डोक्यावरती गेले होते. हे सर्व काही आहे या बॉलआउट मध्ये, सर्व काही वसविरार प्रीमियर लीग सीझन 1 पहिलं पर्व हे अनोख्या अंदाजामध्ये आता होत असताना. नाही जय म्हणत होता LBW नव्हता ना, तो पायावर चढलाय. नेक्स्ट टीम 94 कामन अक्षय राजभर. नो बॉल. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. इसमें भी चला रिव्ह्यू आहे. बघणार आहे विश्व कॉन्फिडन्स बघून असं वाटतंय की काहीतरी त्याला वेगळं दिसलंय. नाही काय हरकत नाहीये, तुम्हाला दिसेल चला तिथे करून काय होणार नाहीये. तिसरे पंच आहेत तिकडे चेक करतील आणि चेक केल्यानंतर तुम्हाला सुद्धा दाखवलं जाणार आहे. अक्षय राजभर म्हणतो मी स्पर्धेमध्ये एवढी चांगली गोलंदाजी केली आणि याच वेळेला नो कसा काय आला. म्हणजे वेळेवरती असं व्हायचं होतं का संपूर्ण टुर्नामेंट मध्ये एक नो बॉल नाहीये. पण आता बघूया तिसरे पंच पाहतील आणि आपला निर्णय देतील.
आता इकडे स्क्रीनवरती बघा गुरु हुसेन प्रशांत विचार करतायत की आमच्याकडून कुणाला इंट्रोड्यूस करायचं. नाही तेही वाट बघतात बाबा मेरा नंबर कब आएगा, आमची वेळ कधी येणार, मेरा नंबर कब आएगा. बघा येस अंपायर चेक. Fair delivery. Yes, it's a fair delivery. Next, प्रकृती रॉयल बालाजी गुरु संख्ये. बघा आता मध्ये काय आता हिट करायचं आहे, आता हिट केलं होईल. बघा हा हिट केला तर हा बॉल आउट चालू राहील, हा हिट जर झाला तर बॉल आउट चालू राहील, हिट नाही झाला तर बाय डिफॉल्ट टीम 94 कामन यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बघूयात. आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय संघ टीम 94 कामन. खूप खूप अभिनंदन. चला लगेच टॉप केला जाणार प्रकृती रॉयल बालाजी आणि शिवसाई स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. मी विनंती करेल प्रकृती रॉयल बालाजी आणि शिवसाई स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं. खेळपट्टीवरती टॉस केला जाणार आहे. चला खेळपट्टीवरती टॉस केला जाईल. चला या शिवसाई स्पोर्ट्स कर्णधार विकेटवर यायचं, विकेटवर खेळपट्टीवर विकेटवरती टॉस केला जाणार आहे. शिवसाई स्पोर्ट्स कर्णधार संतोष जाधव कोण होता. गुरु गुरु इकडे विकेटवरतीच केला जाणार आहे. बघा नाटकीचा केला जातोय. दोन्ही कर्णधार एका बाजूला संतोष जाधव आहे, दुसऱ्या बाजूला गुरु संख्ये. VBPL असा कॉल आलाय. थँक्यू VBPL शिवसाई स्पोर्ट्स. चला संतोष टॉस जिंकलाय, काय नीट असणार आहे. बॅटिंग. हो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला दिवस खूप चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमच्या माध्यमातून बघायला मिळाला होता. गुरु संघ यांचा संघ समोर आहे, कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल. नक्कीच 3 मॅच झालेत, जिंकलेत, चौथा पण जिंकायचा तो प्रयत्न करू. संतोष संपूर्ण स्पर्धा मागील 3 दिवस बघितलेली आहे. या 3 दिवसाच्या स्पर्धेचा जो काही खेळ तो सुद्धा जवळून पाहिलेला आहे. कशी वाटली ही आता स्पर्धा, हा खेळ झाल्यानंतर आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे सेमीफायनलचा सामना खेळण्याची संधी तुम्हाला मिळते. प्रथम तर ही टुर्नामेंट जे भरवली आहे खूपच चांगली जगली आहे आणि मला वाटत नाही वसई विरार पालघर कुठे पण अशी टुर्नामेंट झाली नाहीये. तर आपल्या इकडे झाली आहे, खूप मजा येते आणि आनंद पण वाटते की आपल्याकडे अशी टुर्नामेंट झाली आहे पहिल्यांदा. क्या बात आहे. खूप सारा शुभेच्छा मॅच साठी. गुरु आजचा दिवस मागील 3 दिवसावरती मैदानावरती येत असताना बाकीचा खेळ बघितला होता. संघ क्वालिफाय झालाय, टॉप 3 मध्ये आलाय आणि त्यानंतर सेमीफायनल खेळण्याची संधी मिळते. कसं फील करतो आणि या मॅचला कशा प्रकारे सादर करणार. नक्कीच आम्ही सगळे जेवढे पण प्लेयर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी 100% दिलं आणि तसंच आमचे सपोर्ट स्टाफ